आणि एक महत्त्वाची बातमी येते धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की कंपन्यांच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आहे। वाशी तालुक्यातील तांदळवाडी या गावचे 17 शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत आणि उपोषणाला बसलेल्या 8 शेतकऱ्यांची प्रकृती सध्या खालावली आहे, त्यामुळे त्यांना वाशी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। पवनचक्कीसाठी गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। दरम्यान प्रशासकीय पातळीवरती अद्याप शेतकऱ्यांशी चर्चा होत नसल्याचं चित्र आहे। याच उपोषण स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। बघूया। शेतकरी आहेत, मला सांगा काय कुठल्या पद्धतीनं तुमचा लढा सुरू आहे, काय मागणी आहे, कशासाठी समगळ हे सुरू आहे तुमचं सगळं? आम्ही गेले 10 दिवसापूर्वीच निवेदन दिलं होतं की आम्ही पवनचक्कीच्या विरोधामध्ये आम्ही उपोषण करतो आहे। 10 दिवसापासूनच प्रशासनानं जर योग्य कारवाई केली असती तर आजपर्यंत प्रश्न मार्गी लागले असते, परंतु प्रशासनानं त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत, परंतु प्रत्येकजण काय म्हणतो आहे की आमचे लिमिटेशन येत आहेत। असं झालं आहे की कंपन्या सगळ्याचे बॉस झालेत प्रशासनाचे। किती जमीन दिलेली तुम्ही, तुमची मागणी काय मुळात हे सांगा मला आधी। माझं जमिनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या जमिनीवरून तार गेली आहे। तार जाताना काही विचारलेलं नाही आहे, त्या असंच म्हणजे काही न विचारता तार ओढली आहे। माझा प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट मला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायला प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत सांगण्यात आलं, त्यात तुमचा मोबदला मिळेल असं सांगण्यात आलं। आजपर्यंत 1 रुपयाचा मोबदला नाही, कसले ॲग्रीमेंट नाही आहे। आणि जर तिथं आपण त्या साईडवर गेलं तर गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन सांगतात तुला तार तोडायची तर तोड। आज मी कसा वरी चढून ती तार तोडू? कोणी पोचले ते राजकीय गुंड? आता राजकीय गुंड पोचण्याचं काय, ह्याच्यामध्ये सगळ्या कंपन्या आहेत। ह्या कंपन्या सगळ्या भांडवलदाराच्या कंपन्या आहेत। याच्यामध्ये वेगवेगळे FDI वगैरे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहेत असं सांगितलं जातं, परंतु प्रत्यक्षात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येऊ देत, परंतु शेतकऱ्याच्या जीवावरती का उठलेले आहेत भांडवलदार हेच कळत नाही आहे। शेतकऱ्याच्या जीवावर तुपलेत, काय भावना आहेत, काय सांगाल? मागणी मान्य होत नाही, निकाराचा लढा द्यावा लागतो। गेली 6 दिवस झालं आम्ही ते लढा देत आहोत, पण कुठल्याही प्रशासन किंवा कुठल्याही पवनचक्कीतर्फे जे अधिकारी येऊन आमचा कुठलाही प्रश्न मार्गी लावत नाही। आज आमचे 6 शेतकरी बांधव आज दवाखान्यात ॲडमिट झाले, त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। तरीही या प्रशासनाला आणि पवनचक्की कंपन्यांना अजूनसुद्धा जाग आलेली नाही। तसं माझी प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर आमचा प्रश्न निकाली लावा। प्रशासकीय व्यवस्था किंवा शासन हे शासनाच्या शेतकऱ्याच्या हिताच्या उल्लंघनात जे आहे ते मोठमोठ्या घोषणा करत असतं, मात्र हक्काच्या मावेजासाठी जर 6-6 दिवस शेतकऱ्यांना जीवावर येऊन उदार होऊन जर लढा द्यावा लागत आला आणि त्याला निगरगट्ट प्रशासन व्यवस्था प्रतिसाद देत नसेल तर निश्चित हे दुर्दैव कोणाचं म्हणावं लागेल, शेतकऱ्यांचं की शासनाचं? त्यामुळं शासनानं याच्यात जे आहे ती मध्यस्थी करून तात्काळ तोडगा काढावा व ही जे शेतकरी जीवाची बाजी लावून बसले त्यांना न्याय द्यावा अशीच मागणी कुठेतरी होताना दिसत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, वाशी, धाराशिव।